मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे महेश. आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या प्रश्न बघणार आहोत. आणि हे जे सर्व काही मी प्रश्न काढले आहेत, हे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप महत्त्वाचे साबित होणार आहे. चला तर सुरू करूया हा व्हिडिओ. तर या व्हिडिओचा सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती? बल्लारपूर. महाराष्ट्रातील सर्वात जास्त छत्र असलेली मुद्रा माती कोणती? रेगूर मृदा. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? मुंबई उपनगर. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? गडचिरोली. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? सावित्रीबाई फुले. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता? रत्नागिरी. सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? गडचिरोली. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? मुंबई. भारताची आर्थिक राजधानी कोणती? मुंबई. 7 बेटांचे शहर कोणते? मुंबई. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता? अहमदनगर. महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता? कोल्हापूर. महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता? कोल्हापूर. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता? गडचिरोली. अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? जळगाव. महाराष्ट्रातील संत्रांचा जिल्हा कोणता? नागपूर. महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता? नांदेड. मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात? नाशिक. आपल्या देशाचे नाव काय आहे? भारत. भारताची राजधानी कोणती? दिल्ली. भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय? तिरंगा. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते? त्रिमुख सिंह. भारताचे बोधवाक्य कोणते आहे? सत्यमेव जयते. भारताचे राष्ट्रगीत कोणते? जनगण मन. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? कमळ. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ. भारताचे राष्ट्रगीत कोणते? वंदे मातरम. भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे? हिंदी. भारताची राष्ट्रलिपी कोणती? देवनागरी. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? आंबा. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? हॉकी. भारताची राष्ट्रीय नदी कोणती? गंगा. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? वड. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? डॉल्फिन. भारतातील एकूण राज्य किती आहेत? 29. तिरंग्यातील चक्राचे नाव काय? अशोक चक्र. अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे? 24. भारताचा स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? 15 ऑगस्ट. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारी. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता? हरावत हरियाल. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? शेकरू. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते? तामन मोठा बोंडारा. महाराष्ट्र राज्यवृक्ष कोणता आहे? आंबा. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती? मराठी. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? मुंबई. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? नागपूर. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 36. वर्षातील एकूण दिवस किती असतात? 365. वर्षाचे एकूण आठवडे किती? 52. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? 71. पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती आहे? 29%. पृथ्वीचा उपग्रह कोणता? चंद्र. तिळगुळ कोणत्या सणाला वाटतात? मकर संक्रांत. मकर संक्रांतीचा सण केव्हा असतो? 14 किंवा 15 जानेवारी. हिंदूचे नववर्ष केव्हा सुरू होते? गुढीपाडवा. नाताळचा सण केव्हा असतो? 25 डिसेंबर. कोणत्या सणाला नागाची पूजा करतात? नागपंचमी. नारळी पौर्णिमेस असणारा सण कोणता? रक्षाबंधन. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केला? लोकमान्य टिळक. दसरा या सणाचे दुसरे नाव काय आहे? विजयादशमी. शेतकऱ्यांचा आवडता सण कोणता? बैलपोळा. दिवाळीच्या सणाला कोणत्या देवीची पूजा करतात? लक्ष्मी. दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात? आपटा. श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता? रामनवमी. श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस कोणता? गोकुळाष्टमी.
ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय आहे? प्राणवायू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक करणारा कोण? सचिन तेंडुलकर. भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात? डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? शुक्र. स्वतःभोवती कडे असणारा ग्रह कोणता? शनी. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता? शुक्र. चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता? पौर्णिमा. चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता? अमावस्या. मोरगावच्या गणपतीचे नाव काय? मोरेश्वर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला तुम्हाला नवनवीन काही शिकवण्याची संधी द्या. जय हिंद.